ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरं येन मिलितं तस्मै श्री गुरवे नमः। गुरुपीठ गंगा जगी संत वाहे तया संत धारेत हा बिंदू आहे। कृपादास तुकडोजींची जयाला कसा विस्मरू मी गुरु अच्युताला, कसा विस्मरू मी गुरु अच्युताला। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। अमरावती जिल्ह्यात वरुड ग्रामी वकिली घराणी विष्णू अवतरला। नमस्कार माझा गुरु अच्युताला, नमस्कार माझा गुरु अच्युताला। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ परमहंस मायबाई महाराज की जय। परमहंस आडकोजी महाराज की जय। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय। वैराग्यमूर्ति गाडगे महाराज की जय। वंदन गुरुमावली श्री संत अच्युत महाराज की जय। जनता जनार्दन की जय। बोलो भारत माता की जय। भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीविताच्या कल्याणाकरता जी काही पारमार्थिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये ज्या साधू संतांचे, सत्पुरुषांचे, महापुरुषांचे, सद्गुरूंचे तुमच्या आमच्या देशावर, धर्मावर, संस्कृतीवर, आपल्या भोळ्या बाबड्या भक्तांवर जे अनंत उपकार होतात त्या उपकाराची परतफेड उपकाराने करण्याचा कृतज्ञपूर्वक सोहळा आणि त्यालाच या जगात गुरुपूजनाचा सोहळा असं म्हणतात। महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि याच संतांच्या श्रेष्ठ मालिकेमध्ये गोवल्या जाणारं अमृत पुष्प की ज्यांना लोक सद्गुरू म्हणूनच ओळखत नाहीत तर साक्षात विदर्भाचे ज्ञानेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदन गुरुमावली परमहंस संत श्रेष्ठ सद्गुरू अच्युत महाराजांचा हा गुरुपूजन सोहळा सालाबादप्रमाणे आपण साजरा करत असतो। ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये अमरावतीला अख्ख्या महाराष्ट्रातली सद्भक्त मंडळी येतात आणि मोठ्या गुण्यागोविंदाने सद्गुरू अच्युत महाराजांचा हा गुरुपूजनाचा सोहळा मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करतात। परंतु सध्याची अघोर कलह निर्माण करणाऱ्या कलिकालाची परिस्थिती बघता एक महामारी तुमच्या आमच्या देशाला नव्हे तर अख्ख्या विश्वाला भेडसावते आहे आणि त्या विश्विक महामारीचं नावच आहे कोरोना। या कोरोनाचा प्रादुर्भाव अख्ख्या विश्वामध्ये जागोजागी होत असताना त्याची लागण तुम्हा आम्हाला होऊ नये म्हणून ठाईच बैसोन कर एक चित्त आवडी अनंत आळवावा। जसं एखादं युद्ध जर करायचं असलं तर तुम्हा आम्हाला मैदानात जावं लागतं, परंतु हे बिना शस्त्राचं युद्ध तुम्हा आम्हाला खेळायचं आहे आणि ते आपल्या जागेवर बसून आपल्या घरामध्ये आणि व्यवस्थित राहून सुरक्षित राहूनच याला आपल्याला तोंड द्यायचं आहे। तेव्हा अशा या कोरोनाच्या महामारीमुळे आज वंदन गुरुमावली संत श्रेष्ठ अच्युत महाराजांच्या सद्भक्तांना या प्रवचनातून एक संदेश आहे की सगळ्यांनी सुरक्षित आपल्या घरातच राहा आणि आपल्या घरातूनच सद्गुरू अच्युत महाराजांचं चित्र प्रत्येकाच्या घरी असेल। सद्गुरू अच्युत महाराजांच्या पादुका ज्यांच्या ज्यांच्या घरी असतील त्यांनी आपल्या त्या चित्राची आणि पादुकांचीच पूजा जागेवरून करावी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त करावा। संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई, मग रामनाम उपजे आवडी आणि सुख घरोघरी वाढू लागे। ज्या ज्या ठिकाणी संत सत्पुरुषांचे चरणस्पर्श लागतात त्या त्या ठिकाणच्या उकंड्याची सुद्धा दशा पालटवण्याची ताकद आमच्या भारतीय संस्कृतीच्या साधू संतांमध्ये आहे। मग त्याच्यातून श्री संत अच्युत महाराज सुद्धा कसे पारखे होतील। जोपर्यंत संत सत्पुरुषांचे, आत्मज्ञानी महापुरुषांचे चरणस्पर्श त्या भूमीला लागत नाही तोपर्यंत ती ओसाड जमीन असते, हे लक्षात घ्या।
पण एकदा का जर आत्मज्ञानी, आत्मसामर्थ्यवान, आत्मचैतन्यवान, आत्मस्फूर्तिवान अशा महापुरुषांचे चरणस्पर्श जर त्या भूमीला लागलेत ना, तर त्या भूमीचं सुद्धा तीर्थक्षेत्र, शेंद्रुजना बाजार तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर करून टाकणारा महात्मा, त्या महात्म्याचं नाव आहे अमरावती जिल्ह्यात वरुड ग्रामी वकिली घराणी विष्णू अवतरला. आणि नमस्कार माझा गुरु अच्युताला, नमस्कार माझा गुरु अच्युताला. अशा या संतांच्या मालिकेमध्ये बोलल्या जाणारं अमृत पुष्प म्हणजे वंदन गुरुमावली संत श्रेष्ठ अच्युत महाराज. भगवंताच्या कृपे खरोखर धन्य जाहली धरा. आणि संत मालिकेमध्ये गोविला अच्युत नामे हिरा, जो संत मालिकेमध्ये गोविला अच्युत नामे हिरा. आज गुरुपूजनाचा दिवस तो आहे की त्यांच्या दरबारामध्ये जा आणि त्यांच्या चरणपीठावर नतमस्तक होऊन त्यांचा प्रसाद प्राप्त करा. कोणी म्हणतील का हो कोणचा प्रसाद? रघुवीरचे पेढे की त्या ठिकाणी तुमची आमची या खारकेचा, बदामाचा, खडीसाखरेचा प्रसाद की वरण भात भाजी पोळीचा प्रसाद, हे सगळे खायचे प्रसाद आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या प्रसादांमध्ये श्रेष्ठ प्रसाद जर कोणता असेल, संतांच्या चरणस्पर्श लागल्यानंतर जो तुम्हा आम्हाला प्राप्त होतो, जर श्रेष्ठ प्रसाद कोणता असेल सगळ्या प्रसादांमध्ये, तर त्याचं नाव आहे सद्गुरू अच्युत महाराजांचा कृपा प्रसाद. अहो, त्यांचं आजच्या दिवशी नुसतं दर्शन करणे हा सगळ्यात मोठा प्रसाद आहे. तुम्ही म्हणाल का हो कसं काय? प्रसाद या शब्दाचा अर्थच तो आहे. प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन अशा महापुरुषांचं गुरुपूजनाच्या दिवशी होणे म्हणजे सगळ्यात मोठा प्रसाद असं मला वाटतं. म्हणून या जगात पीठ अनेक आहेत. वेदव्यासांच्या नावाने पवित्र मानलं जाणारं त्याला व्यासपीठ असं म्हणतात. ज्या ठिकाणी तुम्हा आम्हाला संस्कृताचे धडे दिले जातात त्याला ज्ञानपीठ असं म्हणतात. जिल्ह्यातले सगळे कॉलेजेस एकत्रित येतात त्याला विद्यापीठ असं म्हणतात. दिल्लीच्या तख्तावर बसून अख्ख्या भारताचा राज्यकारभार जे चालवतात त्या राजकारण्यांचंही सुद्धा एक पीठ असतं, त्याला राजपीठ असं म्हणतात. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तुमच्या आमच्या चारी दिशांना संतांची नेमणूक केलेली आहे, त्यालाच या जगात जगद्गुरू शंकराचार्यांचं पीठ असं म्हणतात. म्हणून अशी पीठ अनेक आहेत. एक आहे व्यासपीठ, दुसरं आहे ज्ञानपीठ, तिसरं आहे विद्यापीठ, चौथा आहे राजपीठ, पाचवा आहे त्या ठिकाणी जगद्गुरू शंकराचार्यांचं पीठ. पण या सगळ्या पीठांपेक्षा श्रेष्ठ पीठ मला तेच वाटते की वंदन गुरुमावली संत श्रेष्ठ अच्युत महाराजांसारखे आत्मज्ञानी, आत्मसामर्थ्यवान, आत्मचैतन्यवान, आत्मस्फूर्तिवान महापुरुषांचं चरणपीठ याच्यापेक्षा एकही पीठ मला मोठं वाटत नाही. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतः. तो कृपा प्रसाद जर आजच्या दिवशी तुम्हा आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आजचं गुरुपूजनाचा सोहळा आहे. त्यांना शरण जा. अगदी त्रेतायुगापासून जर आपण बघितलं तर सगळ्या साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे, काही अलग सांगितलेलं नाही आहे. भक्त हनुमंताला विचार, पवनसुत हनुमंताला की का हनुमंत महाराज, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम जो राम नाम वरानने. प्रभू रामचंद्राच्या कृपेचा प्रसाद जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? ते एकच सांगतात, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम जो शरणम प्रपद्ये. आला की नाही शरण शब्द? द्वापर युगामध्ये या. द्वापर युगातले भगवान गोपाल कृष्णाला विचारा, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाला जरी विचारलं, का गोपाल कृष्ण भगवंता, तुमच्या कृपेची प्रसन्नता आम्हाला या कलह निर्माण करणाऱ्या कलिकालामध्ये प्राप्त करायची आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? ते एकच तुम्ही आम्हाला उत्तर देतात, तमेव शरणम. आला की नाही शरण शब्द? भगवद्गीतेतला श्लोक आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतः. त्रेतायुगातलं उदाहरण झालं, द्वापर युगातले उदाहरण झालं. मग कलह निर्माण करणाऱ्या कलिकालामध्ये सुद्धा जर साधू संतांना विचारलं की काहो महाराज, तुमच्या कृपेची प्रसन्नता आम्हाला प्राप्त करायची आहे, साधू संत के जातीवरून नाही आहे, साधू संत के धर्मावरून नाही आहे, साधू संत के पंथ की लगी लढाई लंगोटी का टंटा और एक संत के सबसे न्यारा यही बजाना घंटा. पंथावरून सुद्धा साधू संत नाही आहेत, हे लक्षात घ्या. एखाद्या सद्गुरूंना एखाद्या जातीयतेच्या
बंधनामध्ये जखडून ठेवणे याच्यापेक्षा अज्ञानीपणा आणि याच्यापेक्षा अडाणचोटपणा मला तर एकही वाटत नाही. अज्ञानमच्या भिजातस्य जो पार्थ संपद मासुरी. वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या महापुरुषांना विचारा, काहो महाराज, तुमच्यासारखे जे आत्मज्ञानी आत्मसामर्थ्यवान महापुरुष असतात यांचा धर्म कोणचा, कर्म कोणचं, यांचा पंथ कोणचा? ते एकच सांगतात, मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा और सबकी भलाई जो धर्म मेरा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणून साधू संत हे धर्मावरून नाहीत. साधू संत हे त्या ठिकाणी त्यांच्या जातीवरून नाहीत. जाती न पूछे संत की, जब पूछे तब ज्ञान, अरे मोल करे तलवार का, जो पडा रंगंदे म्यान. आज गुरूंची काही तुमच्या आमच्या देशामध्ये कमी नाही आहे. दगड उचलला की गुरु तुम्हा आम्हाला तयार आहेत. दगड उचलला की गुरु तयार आहेत. त्यांचं वर्णन करताना वंदने राष्ट्रसंत म्हणतात, लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. त्यांना विचारा, काहो महाराज, दोन्हीकडून बोलता कडे तुम्ही. इकडे म्हणता सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी, आणि दुसरीकडे म्हणतात लाखो गुरु हे जगत में पर एक भी नाही काम का. ते म्हणतात आपल्या भारतीय संस्कृतीच्या लोकांची परिस्थिती अर्ध्या हळकुंडाने पिवळी याच्यासाठी झालेली आहे की आपण पूर्ण गोष्ट कोणची ऐकतच नाही संतांची, अर्धवट काहीतरी ऐकतो आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न करून आपल्याच हाताने आपल्या पायावर त्या ठिकाणी धोंडा मारण्याचा प्रयत्न करतो, धोंडा पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांचं म्हणणं आहे, लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का. का बरं महाराज असं का बरं म्हणता? सब स्वार्थ हो के आसरे जो डंका बजाते हैं नाम का. विश्वास का गुरु एक है. का महाराज, आम्हाला ज्यांच्यावर श्रद्धा ठेवता येईल, आम्हाला ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल, आम्हाला ज्यांच्यावर प्रेम करता येईल, असं सद्गुरुपद आम्हाला मिळणार नाही का? विश्वास का गुरु एक है, बाकी नहीं कुछ ख्याल दे, जो आत्मा की पहचान दे, ऐसे गुरु पर जान दे. जो ऐसे गुरु पर जान दे त्याचंच नाव आहे गुरु. गु म्हणजे गुप्त आणि रु म्हणजे रूप. गुप्त रूपाचं तुम्हा आम्हाला दर्शन करून देणारे त्यांना त्या जगात सद्गुरू असं म्हणतात. भाविकांना मुळामध्ये गुरु हे 4 प्रकारचे आहेत. एक आहे गुरु, दुसरा आहे सद्गुरू, तिसरा आहे श्री गुरु आणि चौथा आहे जगद्गुरू. जे तुम्हा आम्हाला साधं ज्ञान देतात. एखाद्या कॉलेजमध्ये आपण जातो, एखाद्या शाळेमध्ये जातो, आपल्या लहान लहान मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये जात असतील. मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान, हिंदी, इंग्लिश, गणित यासारखे 40-40 मिनिटाचे तासिका ज्या असतात, पिरियड्स जे असतात, ते गुरुजी आणि मॅडम लोक तुम्हाला आम्हाला शिकवतात. 40 मिनिटापुरते ते तुमच्या आमचे गुरुच आहेत. एखाद्याला तबला येत नसेल, एखाद्याला पेटी येत नसेल, हार्मोनियम, एखाद्याला गिटार येत नसेल, एखाद्याला त्या ठिकाणी आणखी कोणतं वाद्य येत नसेल, ते वाद्य शिकवणारे 1 तासापुरते जे तुमचे आमचे गृहस्थ असतात त्यांना गुरुच म्हणतात. जे सामान्य ज्ञान देतात त्याचं नाव गुरु, पण जे आत्मज्ञान देतात त्याचं नाव सद्गुरू. हा फरक आहे गुरु आणि सद्गुरूंमध्ये. जे तुम्हा आम्हाला सामान्य ज्ञान देतात त्याचं नाव गुरु, पण जे तुम्हा आम्हाला आत्मज्ञान देतात त्याचं नाव या जगतामध्ये सद्गुरू आहे. कोणी म्हणतील का, जे आज हवेतून हात फिरवून तुम्हा आम्हाला सोन्याच्या वस्तू काढून देतात त्याचं नाव सद्गुरू का? नाही मग, त्याचं नाव सद्गुरू नाही आहे. सिद्धी लावे पिसे आणि तया कोण पुसे. साधू संत तुम्हा आम्हाला सांगतात सिद्धी, लक्षात ठेवा, सिद्धी ही माणसाला सिद्ध होण्याकरता आहे. सिद्धी ही माणसाला प्रसिद्धी करता नाही आहे. हे प्रत्येक त्या ठिकाणी जे सिद्धीचा वापर करतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सिद्धी ही माणसाला सिद्ध होण्याकरता आहे. सिद्धी ही माणसाला त्या ठिकाणी प्रसिद्धी करता नाही आहे. सिद्धीच्या माध्यमातून हवेतून हात फिरवतात आणि तुम्हा आम्हाला सोन्याच्या वस्तू काढून देतात त्याचं नाव सद्गुरू नाही. सद्गुरू त्याचं नाव आहे की ज्या वेळेला आपला एखादा 18 विश्व दारिद्र्य भक्त, 18 विश्व दारिद्र्य असणारा भक्त अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर जर दरदर त्या ठिकाणी फिरत असेल, त्याचं जीवनच सोन्यासारखं चमकवून टाकतात. त्याचं नाव सद्गुरू अच्युत महाराज. हे लक्षात घ्या. काय सांगू आता त्या संतांचे उपकारमध्ये निरंतर जागवेती, काय द्यावे त्यांना व्हावे उतराई, जो ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून त्यांच्या शरण जा.
म्हणून कलह निर्माण करणाऱ्या कलिकालातल्या भगवान बुद्धांना जरी विचारलं की काव महाराज तुमच्यासारख्या सत्पुरुषांच्या कृपेची प्रसन्नता आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, ते म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. आला की नाही शरण शब्द. म्हणून सद्गुरूच्या कृपेची प्रसन्नता जर तुम्हा आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, सतसंगची हा अमोल ऐक मम नम्र बोल, सुखवी जीवना सुखवी जीवना. सत्संगतीने बहुसाल सिद्धी आणि सत्संगतीने जळती कुबुद्धी. म्हणून सद्गुरूची सत्संगती करा आणि तो प्राप्त करण्याचा दिवस. आणि आणखी सांगतो, सद्गुरू जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांच्या सत्संगतीचा, सत्यज्ञानाचा, सदाचाराचा, सद्गुणाचा, सत्प्रवृत्तीचा, त्यांच्या सुसंस्काराचा, त्यांच्या समाजकार्याचा, त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा आहे तोपर्यंत उपयोग घ्या ना. गेल्यानंतर काय करता? पावेगा सो पावेगा, सोवेगा सो खोवेगा, गया बकत फिर नहीं मिलने का, जो बार बार पछताएगा, जो बार बार पछताएगा. आपल्या भारतीय संस्कृतीच्या लोकांना सवय आहे, जिवंत तोवर देती लत्ता, मरणानंतर घेती खांद्या, जगाचा उरफाटा सन्मान, जगाचा उरफाटा सन्मान. अरे जोपर्यंत संत सत्पुरुष हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या सत्संगतीचा, सद्गुणाचा, सदाचाराचा, सत्प्रवृत्तीचा लाभ घ्या ना. तो प्राप्त करण्याचा दिवस त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. हे लक्षात घ्या. कोणी म्हणतात का श्री संत अच्युत महाराजांची सत्संगती म्हणजे काय? सत्संगतीमध्ये जाव, त्यांचं पूजन करा आणि मग वरण भात भाजी पोळी मीठ लोणचं पाणी कढी तो पंचपक्वांनाचं जेवण करून वापस या, त्याला सद्गुरू अच्युत महाराजांची सत्संगती म्हणत नाही. जेवणाची अवस्था नाही, जेवणाची अवस्था नाही. ज्या सत्संगतीमध्ये पाय ठेवल्या बरोबर जेवणाची अवस्था नाही, तुमच्या आमच्या त्या ठिकाणी जीवनाची अवस्था बदलून जाते. जेवणाची व्यवस्था नाही, ज्या सत्संगतीमध्ये पाय ठेवल्याबरोबर तुमच्या आमच्या जीवनाची अवस्था बदलते, त्या सत्संगतीचं नाव आहे श्री संत अच्युत महाराजांची सत्संगती. अरे ज्यांचं नावच आहे अच्युत, म्हणजे नाही, जे आपल्या समाजकार्यापासून, जे आपल्या दैनंदिनीपासून, जे आपल्या सद्गुणांपासून, जे आपल्या योगाभ्यासापासून, जे आपल्या त्या ठिकाणी सिद्धहस्त लेखणीतून आज अच्युत महाराजांनी 110 संस्कृतातले धर्मग्रंथ मराठीत आणणारी महाराष्ट्राची आधुनिक व्यासमुनी म्हणजे श्री संत अच्युत महाराज. हे लक्षात घ्या. 2 प्रकारचं काव्य आहे या जगतामध्ये, एक डोक्यातून स्फुरलेलं काव्य आणि एक हृदयातून स्फुरलेलं काव्य. डोक्यातून स्फुरणारं काव्य हे जनतेचं नेहमी त्या ठिकाणी मनोरंजन करते. हे लक्षात घ्या. डोक्यातून स्फुरणारं काव्य जनतेचं मनोरंजन करते, पण अच्युत महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाच्या हृदयातून स्फुरणारं जे काव्य असते ना, ते भक्तांचं मत परिवर्तन केल्या वाचून राहत नाही. हा फरक आहे. साधू संत आणि आमचे राजकारणी माणसं याच्यातही तो फरक आहे. राजकारणी माणसं लोकांचा उपयोग घेतात, ते लक्षात घ्या. राजकारणी माणसं लोकांचा उपयोग घेतात, पण धर्मकारणातले साधू संत लोकांना उपयोगात आणतात. हा फरक आहे. लोकांचा उपयोग घेतात ते राजकारणी, पण धर्मकारणी लोकांना उपयोगात आणतात. त्याचं नाव संत श्रेष्ठ अच्युत महाराज आहे. अशा सद्गुरूंच्या दरबारामध्ये जा आणि आज त्यांच्या कृपेची प्रसन्नता प्राप्त करा. कोणी म्हणतात का बार म्हणजे काय? या जगतामध्ये अनेक प्रकारचे बार आहेत. एक आहे डान्स बार, दुसरा आहे बियर बार आणि तिसरा संत अच्युत महाराजांचा दरबार. हे 3 बार आहेत. ज्याला आपल्या जीविताचं लवकरात लवकर 3 पट वाजवायचं आहे, ज्याला आपल्या जीविताचे लवकरात लवकर 3 तेरा वाजवायचे आहेत, त्यांनी पहिलं 2 बारमध्ये जावं. एक आहे बियर बार आणि दुसरा आहे डान्स बार. पण ज्याला वाटते की आपल्या जीविताचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे, आपल्या जीविताचा काहीतरी विकास झाला पाहिजे, आपल्या जीविताची काहीतरी उन्नती झाली पाहिजे, आपल्या जीविताचा उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं वसादेत आत्मैव यात्मन बंधुर आत्मैवरी पुरात्मना, आमच्या जीविताचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे, त्यांनी 3ऱ्या बारमध्ये जाऊन त्या बारचं नाव आहे श्री संत अच्युत महाराजांचा दरबार. एका सद्भक्ताने तर अच्युत महाराजांच्या दरबारावर भजनच करून टाकलं. दरबार है दरबार अच्युत बाबा का, और छोटे बड़े आते हैं होता बेड़ा पार, दरबार है दरबार अच्युत बाबा का. संतांचा दरबार तो आहे घडे हो, की चिंता घेऊन त्यांच्या दरबारामध्ये जा.
पण निश्चिंत होऊन बाहेर पडा. त्या दरबाराचं नाव आहे श्री संत अच्युत महाराजांचा दरबार. चिंता घेऊन जा, पण निश्चिंत होऊन बाहेर पडा. अशा गुरुपूजनाच्या दिवशी सद्गुरूच्या दरबारामध्ये जाऊन सद्गुरूंपासून 5 प्रकारची भिक्षा त्यांना त्या ठिकाणी आपल्या झोळीमध्ये मागा. तुम्ही म्हणाल का हो, कोणची 5 प्रकारची भिक्षा आहे? वरण, भात, भाजी, पोळी, पुरणाची पोळी? नाही हो, 5 प्रकारची भिक्षा आहे. सद्गुरूच्या दरबारामध्ये जाऊन त्यांना आजच्या दिवशी मागा. सगळ्यात पहिली आहे अश्रू भिक्षा, दुसरी आहे अनुभव भिक्षा, तिसरी आहे शांती भिक्षा, चौथी आहे सक्रिय भिक्षा आणि 5वी आहे अभेद्यपणाची भिक्षा. मागल्या वर्षीच्या प्रवचनात जर कोणाला आठवत असेल तर आपण 5 प्रकारची दीक्षा पाहिली होती. या वर्षीच्या प्रवचनात सगळ्यांना त्या ठिकाणी या ऑनलाईन प्रवचनाच्या माध्यमातून 5 भिक्षा सद्गुरूंच्या दरबारात आणि सद्गुरूंच्या चित्राजवळ जे घरून आपल्या पूजन करतील त्यांना हात जोडून त्या ठिकाणी प्रार्थना करा, सद्गुरुराया या 5 प्रकारच्या भिक्षा आमच्या झोळीमध्ये, आमच्या पदरामध्ये टाक आणि आमचं जीवन कल्याणमय, सुखमय, सुदृढमय कर. आम्ही भगवे कपडे घालून साधूने बनलो तर चालेल, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही त्या ठिकाणी सत्पुरुष नाही बनलो तर चालेल, आम्ही महापुरुष नाही बनलो तर चालेल, ज्याच्या आत्मसामर्थ्याचा न कळे अंत आम्ही संत नाही बनलो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत अच्युत महाराजांसारख्या सद्गुरूचा सद्भक्त तरी बनण्याची पात्रता तुमच्या आमच्यामध्ये येण्याचा दिवस, त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. अशा सद्गुरूंचा दास बनण्याचा दिवस. एकमेकाचे दास करणारे ते भरपूर आहेत, एकमेकाचे कंपनीमध्ये बॉसही भरपूर आहेत, परंतु सद्गुरूच्या चरणी लीन होऊन त्यांचे दास बनण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करण्याचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, साधू संत महात्मे नाही बनलं तर चालेल, पण सद्गुरूचा सच्चा सेवक तरी बनण्याचा प्रयत्न करा. आणि आणखी सांगतो, ज्या सेवकाच्या पाठीशी सद्गुरूच्या कृपेची श्रीमंती, मी पैशाची श्रीमंती नाही म्हणत आहे, कोणी लखोपती असेल, कोणी करोडपती असेल, कोणी खरबोपती असेल, कोणी अरबोपती असेल, त्याचा पैसा त्याच्याजवळ, त्याला लखलाव आहे. एकच श्रीमंती या जगतामध्ये अत्यंत मोलाची आहे, लखोपती नाही, करोडपती नाही, अरबोपती नाही, खरबोपती नाही, तुमचा आमचा रघुपती जागृत करणारा महात्मा, त्याचं नाव संत अच्युत महाराज. रघुपती म्हणजे आपला आत्माराम, रघुपती राघव राजा राम आणि पतित पावन सीताराम. म्हणून संतांच्या कृपेची प्रसन्नता आणि संतांच्या सेवेची सौंदर्यता. मी फेअर अँड लवलीची सौंदर्यता नाही म्हणणार, मी हिमालया क्रीमची सौंदर्यता अजिबात नाही म्हणणार, मी अयूर क्रीमची सौंदर्यता नाही म्हणणार, पण संत अच्युत महाराजांसारख्या महापुरुषांच्या सेवेची सौंदर्यता तुमच्या आमच्या रोमरोमामध्ये झळकण्याचा दिवस, त्याचं नाव आहे गुरुपूजनाचा दिवस. की ज्या वेळेला सद्गुरूच्या दरबारामध्ये गेल्यानंतर एखाद्या कोपऱ्यामध्ये जर आपला कचरा दिसत असेल तर तो फटकन आमच्या माता भगिनींनी, आमच्या बंधुवर्गाने उचलला पाहिजे कचरा आणि तो बाहेर नेऊन टाकला पाहिजे. पण तो कचरा उचलत असताना आमच्या माता भगिनींच्या मनात हा विचार येता कामा नये की मी इंजिनियरची बायको आहे, मी डॉक्टरची बायको आहे, मी जजची बायको आहे, मी वकिलाची बायको आहे, मी मोठ्या कारखानदाराची बायको आहे, मी उद्योगपतीची बायको आहे. सद्गुरूच्या दरबारात आल्यानंतर तो कोणी मोठा नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी गरीब नाही, कोणी त्या ठिकाणी श्रीमंत नाही. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. सद्गुरूंची दृष्टी सगळ्यांना सम असते, सारख्या दृष्टीने पाहणारा महात्मा, त्याचं नाव सद्गुरू अच्युत महाराज. त्यांच्या दरबारात गेल्यानंतर कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, त्याच्या दरबारात आल्यानंतर मी सद्गुरूंचा भक्त आहे आणि संत अच्युत महाराज माझे सद्गुरू आहेत, बस. सद्गुरू आणि भक्ताचं नातंच या जगतामध्ये, या नात्यापेक्षा एकही श्रेष्ठ नातं नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूच्या कृपेची श्रीमंती आणि त्यांच्या सेवेची सौंदर्यता तुमच्या आमच्या रोमरोमामध्ये निर्माण होण्याचा दिवस, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी गुरुपूजनाचा दिवस. तर आपण पाहत होतो सद्गुरूंपासून आजच्या दिवशी 5 प्रकारच्या भिक्षा या तुम्हा आम्हाला प्राप्त करता आल्या पाहिजे.
5 प्रकारच्या भिक्षा. सगळ्यात मोठी पहिल्या नंबरची भिक्षा कोणची असेल तर त्याचं नाव आहे अश्रुभिक्षा. या अश्रूचे सुद्धा 2 प्रकार पडतात, एक आनंदाश्रू, एक दुःखाश्रू. आनंदाश्रू त्याचं नाव आहे, जसं आई वडिलांनी खूप मेहनत आपल्या पोरावर घेतली. झोपडपट्टीतला जरी मुलगा असला, झोपडपट्टीतली गरिबीची जरी परिस्थिती असली, तरी त्या बिचाऱ्या आई वडिलांना हेच वाटते की आपलं पोरगं इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, जज व्हावं, कलेक्टर व्हावं, कमिशनर व्हावं. आणि त्याच्यासाठी ते आपल्या हाडाकाडा, शरीराची हाडकाडं करतात, वाटेल तशी मेहनत करतात. दुसऱ्याच्या शेतांमध्ये जाऊन त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी मोबदला येईल त्यांना, तो मोबदला सगळ्याच्या सगळं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लावून देतात. आणि ज्या दिवशी एवढी मेहनत केल्यावर आम्ही जी गरिबी सोसली आई वडिलांनी, ती मात्र आम्ही आमच्या मुलांना सोसू देणार नाही. आम्ही जी गरिबी त्या ठिकाणी सोसली त्याची झळ आमच्या मुलामुलींना पोहोचू देणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ते मुलं, ते मुली सुद्धा भरपूर मेहनत घेतात आणि त्यांच्या मेहनतीचं चीज करून दाखवतात, त्यांच्या सार्थक करून दाखवतात मेहनतीचं. आणि ज्या दिवशी तो कमिशनरच्या खुर्चीमध्ये जाऊन बसतो ना, ज्या दिवशी तो कलेक्टरच्या, ज्या दिवशी तो जजच्या खुर्चीमध्ये जाऊन बसतो ना, अशा वेळेला त्या ठिकाणी त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात त्याचं नाव आहे आनंदाश्रू. याच्या उलट आईवडील भरपूर मेहनत घेतात, परंतु जे मुलं आपल्या आईवडिलांच्या पैशाला निरर्थक वाया घालवतात, पाखडलं आणि शेवटी हाती काहीच नाही सापडलं, अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते ना, पैसा त्या ठिकाणी त्यांचा अनाठाई खर्च होऊन जातो आईवडिलांचा. परंतु पोरग मात्र त्या ठिकाणी दुर्गुण, दुर्व्यसन, दुराचार, दुष्प्रवृत्ती याच्या आहारी जाऊन सगळा पैसा खर्च करून टाकते. सगळा पैसा सार्थकी नाही, निरर्थक वाया घालवते. अशा वेळेला जे आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्याला दुःखाश्रू असं म्हणतात. बस हे जे आईवडिलांचं आणि पोरांचं नातं आहे ना, बस तेच तर सद्गुरू आणि भक्ताचं नातं आहे. भक्तों में क्या मस्ती, अरे वो प्यारे भक्तों से पूछना चाहिए. भक्त त्याचंच नाव आहे. भक्त म्हणजे उभगंध नाडवगंध नाही हो. उभगंध म्हणजे वैष्णवपंथी आणि आडवगंध म्हणजे त्या ठिकाणी शैवपंथी नाही हो. आज आम्ही त्याच्यातच फसलेलो सगळे भक्त लोक. भक्त नाही, विभक्त आहो आम्ही. उभगंध आडवगंध काय भांडण करता? उभगंध आडवगंध, अरे जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणातला जात नाही अहंकाराचा दुर्गंध, तोपर्यंत कशाचं उभगंध आडवगंध. ज्या वेळेला तुमच्या आमच्या मनातला, बुद्धीतला, चित्तातला, अंतःकरणातला दूर होईल अहंकाराचा दुर्गंध, त्या दिवशी मात्र उभगंध लावा का आडवगंध लावा का तिरपतार्प कसंही लावा का लावूच नका. सद्गुरूंना आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवा आणि यद्यदाचरती श्रेष्ठ सत्य देवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते जो लोकस्तदनु वर्तते. आपल्या सद्गुरूंना काय आवडत होतं, बस ते भक्तांनी आचरणात आणण्याचा